नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या घराची टूर करणार आहोत। मी जिथे राहते ते घर तुम्हाला मी दाखवणार आहे। तर इथे बघा समोर बिल्डिंग आहे, असं समोरासमोर बिल्डिंग आहे, मध्ये थोडासा स्पेस आहे आणि इथे दादर आहे। मी सेकंड फ्लोअरला राहते आणि ही दादर आहे आणि अपोजिट साइडला 4 रूम आहेत आणि ह्या साइडला 4 रूम आहेत आणि हा पहिलाच रूम आपला आहे। हे बघा, ह्या साइडला अजून 3 रूम आहेत आणि ही छोटीशी अशी माझी बाग आहे। इथे तुळस आहे, फुलझाडं आहेत, वेगवेगळी झाडं आहेत। अगदी छोटीशीच आहे कारण जागा कमी असल्यामुळे कमीच लावलेली आहेत आणि हा मेन डोअर आहे आपला। तर इथून बघा मी तुम्हाला दाखवते, हा आपला संपूर्ण हॉल आहे आणि हा संपूर्ण रूम आपला हा 200 स्क्वेअर फूटचा आहे आणि इथे शिलाई मशीन ठेवलेली आहे जिथे मी माझं शिलाईचं काम करते आणि त्याच्याच बाजूला असा बेड लावलेला आहे। बेडच्या वरती बरोबर खिडकी आहे आणि दिवसभर मस्त असा उजेड येत असतो। आता मी लाईट लावलेला आहे, शूटिंगला करते म्हणून। इथे देवारा आहे, आपली पूजा झालेली आहे। बेडच्याच एका कोपऱ्यामध्ये वरच्या साईडला देवारा केलेला आहे आणि त्याच्या खाली बरोबर एक फळी केलेली आहे जिथे मी माझी घट मांडायचा असेल किंवा इतर कोणत्याही पूजा करायची असेल तर मी ह्याच्यावर करते आणि ज्या दिवशी नसतील तर ते बंद करून ठेवते। तर हे बघा, आता म्हणजे माझं पुस्तक वाचून झालेलं आहे, माझा ग्रंथ तो झालाय वाचून। आता मी तो ग्रंथ वर ठेवला आणि हे फळी बंद करून ठेवली आणि आता इथे बरोबर त्याच्याच बाजूला असे माझे सद्गुरूंचे फोटो लावलेले आहेत बघा। हा आमच्या लग्नातला फोटो आहे। पण एक फळी करून घेतलेली आहे ज्याच्यावर सेटअप बॉक्स आहे आणि वायफायचं राउटर वगैरे ठेवलेलं आहे आणि मी काय पुस्तकं वाचत किंवा ग्रंथ काय वाचत असेल तर मी त्याच्या झालं वाचून की वर इथे ह्या फळीवर ठेवते। तर असं आहे आणि बरोबर त्याच्या खाली टीव्ही आहे, म्हणजे टीव्हीच्या वायर वगैरे असं बरोबर दिसत नाहीत बघा, म्हणजे वरती फळी लावल्यामुळे ते सगळं झाकून जाते आणि इथे टीव्ही आहे आणि त्याच्याच बाजूला इथे एक टेबल बनवून घेतलाय। ऍक्च्युली हा टेबल मी गणपतीसाठी बनवून घेतलाय, पण खाली मस्त असे ड्रॉवर पण करून घेतले। त्यामुळे काय झालं, भरपूर असे कपडे वगैरे राहतात त्याच्यामध्ये आणि गणपतीत कसं मला जागा, इथे पहिलं कपाट होतं आणि त्या भिंतीला मी गणपती, मग खूप कमी जागा राहायची, त्यामुळे मी आता हे असं टेबल करून घेतलंय आणि त्याला असे ड्रॉवर केलेत, त्यामुळे भरपूर असं सामान राहतं। आणि गणपती जेव्हा असतो तेव्हा मी काय करते, आणि इथे आत्ता बघा सध्या मुलांची पुस्तकं वगैरे ठेवलेली आहेत, बॅग्स वगैरे, आणि ह्या भिंतीला मग मी असं फिरवून घेते आणि तिथे मग आमचा गणपती बसतो आणि वरतीच असं छोटंसं असं काचेचं कपाट आहे आणि बरोबर दरवाजाच्या जी भिंत आहे, 10 दरवाजा आहे त्याच्या बाजूला जी भिंत आहे तिथे मी कपाट त्याच्या मापातच बनवून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण खूप सारं म्हणजे आमचे नेहमीचे कपडे, साड्या, माझे कपडे, माझी साड्या किंवा मिस्टरांचे, मुलांचे सगळे बरेच कपडे इथे पण राहतात आणि वरती सगळे जे ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये गणपतीचं सामान व इतर काही सामान पण ठेवलेलं आहे। तर असं हे बनवून घेतल्यामुळे बरोबर त्या जागेमध्ये ते सेट झालंय आणि इथे पहिला दरवाजा होता ऍक्च्युली आणि तो बंद केला कारण 3 दरवाजे एकत्र यायचे, म्हणजे समोरासमोर यायचे, पण तो बंद केला आणि इथे मध्ये दरवाजा करून घेतलाय। त्यामुळे तिथे कपाट ते मस्तपैकी सेट झालं आणि बाजूला थोडीशी अशी जागा राहत होती कपाट ठेवून, तिथे मी काचा अशा लावून घेतल्यात, त्याच्यावर मग इस्त्री किंवा इतर काय क्रीम्स वगैरे काय असेल ते तिथे ठेवतो आम्ही। बरंच सामान इथे पण राहतं। तर असं हा संपूर्ण आपला हॉल आहे आणि दरवाजा आहे, दरवाजाच्या पाठी असा हा बघा, इथून आता मी तुम्हाला दाखवते, हा किचनच्या दरवाजात उभी आहे त्या पडद्याच्या इथे आणि तिथून तुम्हाला संपूर्ण हा रूम दाखवते बघा। असा हा छोटासाच रूम आहे पण अगदी सामान व्यवस्थित ठेवल्यामुळे तर बऱ्यापैकी स्पेस आम्हाला वापरायला मिळतो, झोपायला आम्हाला बरोबर अशी चौघांना इथे आम्ही व्यवस्थित झोपू शकतो। तर आता इथे बघा दरवाजाच्या पाठी इथे सिलेंडर एक ठेवलेला आहे, एक आपल्या किचनकडे आहे आणि इथे चपलाचा स्टँड वगैरे केलेला आहे। तर आता आपण इथे मी म्हणजे एक पडदा करून घेतलाय कारण समोर एसी आहे, मग एसीची हवा आतमध्ये किचनमध्ये जाऊ नये, जर कोणी पाहुणे आले तर आम्ही तो उघडतो, मग किचनमध्ये जे झोपतात त्यांनाही चांगली हवा लागते, म्हणजे थंडगार होतं। पण जेव्हा कोणी नसेल तेव्हा आम्ही चौघच असू किंवा आम्ही कोणी 2-3 असू तर आम्ही तो बंद करतो आणि एक दरवाजा पण करून ठेवलाय कारण चेंज करताना वगैरे कोणी डायरेक्ट येऊ नये त्यासाठी। तर इथे आता आपलं किचन आहे बघा, ते समोरच आपल्याला ही पिण्याची भांडी दिसतात, मडकं दिसतंय, हा आपला किचन आहे जिथे मी शूटिंग करते आणि किचनला पण अशा ट्रॉल्या करून घेतल्यात
त्यामुळे सामान असं बाहेर काहीच दिसत नाही, कारण जागा कमी असल्यामुळे काय होतं, असं केल्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी स्पेस राहतो. आणि गणपती, आमच्याकडे गणपती असल्यामुळे आमच्याकडे पाहुणे पण असतात, मग ते राहतात, मग त्यांचे झोपायचे पण म्हणजे एका एवढीशा रूममध्ये काय होणार, म्हणजे इथे किचनमध्ये पण 2 माणसं आरामात झोपू शकतात. आणि इथे केले त्याच्यावरती असा एक कडप्पा टाकून घेतलाय आणि तिथे आपले हे डबे ठेवलेले आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये सामान आपण ठेवतो. आणि त्याच्याच बाजूला असं मशीन बसवून घेतलंय, आपलं वॉशिंग मशीन आहे, वरती फिल्टर आहे, ज्याने आम्ही सकाळी पिण्याचं पाणी सगळं भरून घेतो जेव्हा पाणी येतं तेव्हा, कारण आम्ही काय फ्रीजमधलं पाणी पित नाही, आम्ही मडक्यातलंच पाणी पितो. तर मडकं भरून घेते, मुलांच्या बॉटल्स वगैरे भरून घेते. आणि त्याच्याबरोबर अपोजिट साईडला म्हणजे किचनच्या दरवाजाच्या बाजूला फ्रीज आहे आपला, आणि जिथे फिल्टर आहे त्याच्या बाजूलाच इथे हे टॉयलेट आणि बाथरूम आहे, दोन्ही एकत्रच आहे, अटॅच्ड आहे. तर असा आहे आपला हा छोटासा रूम, हा छोटासा किचन. आणि इकडे पण असे कडप्पे करून घेतलेत, म्हणजे ती भिंत बंद केली ना बाहेरच्या साईडनं, तर तिथे मग आता कडप्पे करून घेतले, मग इथे छोटे डबे किंवा असं बाकीचं सामान राहतं. इथे माझे कपडे अडकवण्यासाठी इथे खेळ करून, म्हणजे ते काय बोलतात ना, अडकवायला काय म्हणतात त्याला आता माहीत नाही मला, ते करून घेतलंय. आणि मुलांचे आणि मिस्टरांचे त्या बाहेरच्या दरवाजाच्या पाठी करून घेतलंय. तर आता बघा मी किचनच्या इथे उभी आहे आणि तुम्हाला हा संपूर्ण म्हणजे आपला किचन दाखवते. ही काठी मला लागते, कारण की मला कपडे वाळत घालायला काठी लागते, ती सवय झाली काठीनीच घालायची. तर त्याच्याच वरती इथे बघा इथे एक टाकी बसवून घेतली आहे, आणि ही आम्हाला दिवसभर पुरते, म्हणजे सकाळी भरली की दिवसभर पाणी वापरायला मिळतं. आणि इथे 2 लाईट्स आहेत, म्हणजे एक जेव्हा शूटिंग करते तेव्हा दोन्ही लाईट चालू असतात, नाहीतर मग ही एकच बल्ब चालू असतो आपल्याला काम करताना किचनमधलं. तर असा आपला हा किचन आहे. आणि हे बघा आता किचनच्या इथून आता मी तुम्हाला हे लाईट चालू आहे म्हणून आता मी तुम्हाला लाईट बंद करून दाखवते किती उजेड येतो आपल्या घरी. दिवसभर मस्त असं उजेड असतो. हा बघा आता मी लाईट बंद केली आणि शूटिंग करते. तुम्ही बघू शकता एकदम चांगलं असं उजेड आहे दिवसभर, काही लाईटची गरज नाही. छान असा उजेड किचनपर्यंत जातो अगदी उजेड. तर असं हे माझं छोटंसं घर आहे. आवडलं ना तुम्हाला? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.